खरंच तुम्हाला सांगतो, तुम्ही जर आयुष्यामध्ये ही भाजी खाल्ली नसेल ना तर तुम्ही खूप कम नशिबी आहात। आज मी तुम्हाला एक जादूची भाजी दाखवणार आहे। खरंच मी एक तुम्हाला जादूची भाजी दाखवणार आहे आणि ती भाजी आणण्यासाठी मी आलेलो आहे आमच्या मामांच्याकडे। पिशवीमध्ये बघा, इकडे बघा, हे जे झाड आहे याला जे कोंब येतात, पूर्ण कोंबांना तोडून त्याची एक पालेभाजी बनते। तुम्ही बघू शकता हे जे झाड आहे हे कोरलाचं झाड आहे। याला ठाणे शहापूर या ठिकाणी कोरला असे म्हणतात। हे जे झाडाचं वैशिष्ट्य आहे, हे झाड कुठेही येत नाही। तुम्ही बघू शकता इकडे आजूबाजूला छोटी मोठी घरं आहेत आणि वस्ती असेल तिथेच हे झाड येतं, कारण जंगलामध्ये कुठेच हे झाड आढळत नाही। तुम्ही बघू शकता हे जे छोटे कोंब आलेले आहेत, हे पानं जे आलेले आहेत हे तोडून घेतले जातात। जेवढं कोवळं असतं तेवढंच तोडलं जातं, बाकीचं जे आहे ते टाकून दिलं जातं आणि ह्या झाडाला ते पूर्ण कोंब तोडल्याशिवाय दुसरे काही येतच नाही। म्हणजे दुसरी पानं फुटण्यासाठी पूर्णपणे जी नवीन आलेला जो कोंब असतो तो तोडावा लागतो आणि अशा प्रकारे तुम्ही बघू शकता या कॅरी बॅग मध्ये तुम्ही बघू शकता अशा प्रकारची भाजी आहे आणि अतिशय सुंदर चवीला भाजी लागते। मग तुमच्याकडे या झाडाला काय म्हणतात किंवा तुमच्याकडे हे झाड आढळतं का? तर जर आढळलं असेल तर नक्की कमेंट करा। या झाडासारखी भाजी कुठेच मिळत नाही आणि वैशिष्ट्य असं आहे की हे झाड मानवी वस्तीला जिथे असेल त्याच ठिकाणी उपलब्ध होत असतं। कारण असं गावामधले लोक म्हणतात की या झाडाला आजूबाजूच्या परिसरातला जो प्रकाश असतो, जी लाईट असते, बत्तीची लाईट असेल किंवा आपली इलेक्ट्रिक लाईट असेल, त्याचा उजेड जो आहे चिंब भिजलेले